शिवराय मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की रेशन कार्ड विषयी एक नवीन ॲप आलेला आहे. त्यामध्ये रेशन कार्ड 2.0 म्हणून हे नवीन ॲप आलं आहे. यामध्ये तुम्हाला सर्व सर्व्हिसेस घर बसल्या करता येणार आहेत. यामध्ये तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड घर बसल्या डाउनलोड करता येणार आहे. त्यामध्ये एखादा नवीन फॅमिली मेंबर ॲड करायचा असेल ते देखील तुम्ही करू शकता आणि एखादा फॅमिली मेंबर डिलीट करायचा असेल ते देखील तुम्हाला करू शकता. तुम्हाला धान्य दर महिन्याला किती मिळतं त्याची देखील माहिती या रेशन कार्ड ॲपमध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरला यायचं आहे आणि तुम्हाला इथे रेशन कार्ड 2 मेरा रेशन कार्ड ॲप डाउनलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जर डाउनलोड केलं नसेल तर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तर ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्यामुळे ओपन करायचं आहे. यामध्ये रेशन कार्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने तुमचं जे लोकेशन आहे ते अलाउ करायचं आहे. लोकेशन अलाउ केल्यानंतर तुम्हाला हा राशन कार्ड ओपन होणार आहे. हे राशन कार्ड ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमची भाषा म्हणजे लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही मराठी देखील करू शकता. तर इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. पुढे जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अपडेट झालं आहे आणि गेट स्टार्टेड करायचं आहे. यामध्ये मला एक होम पेज दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेनिफिशरी युजर्समध्ये क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचं जे रेशन कार्डमध्ये जे फॅमिली आहेत मित्रांनो, फॅमिली मेंबर आहेत त्यापैकी एका मेंबरचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याचा आधार नंबर रेशन कार्डमध्ये एक मोबाईल नंबरला लिंक असणं आवश्यक आहे, ज्यामुळे OTP देखील त्यावर येणार आहे. यामध्ये तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. व्यवस्थित कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन OTP वर क्लिक करायचं आहे. आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP यशस्वीरित्या पाठवला आहे. तर ऑप्शन क्रमांक पाहू शकता. ओके बटनवर क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला OTP येईल तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल्स जे काही तुम्हाला यामध्ये पाहू शकता. तुम्हाला जर क्रिएट MPN करायचा असेल तुम्ही MPN क्रिएट पिन करू शकता. यामध्ये क्रिएट नाववर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो MPN आहे 4 अंकाचा कोणताही MPN तुम्हाला एक क्रिएट करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट टाइम डायरेक्ट MPN वर लॉग इन करता येणार आहे. MPN क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनला परमिशन द्यायची आहे. तुमच्या लोकेशनसाठी परमिशन द्यायची आहे. व्हाईल युजिंग ॲप म्हणजे तुम्ही जेव्हा ॲप करता तुम्हाला त्याची परमिशन द्यायची आहे. तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला होम पेज दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ऑप्शनचा कशा प्रकारे वापर करायचा एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सांगणार आहोत. तर पाहू शकता सर्वात वर तुम्हाला सर्व तुमचे जे फॅमिलीचा हेड ऑफ मेंबर असेल त्याची संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कॉर्नरला एक ऑप्शन दिसतो डाउनलोड करायचा. यामध्ये तुम्हाला डिजिटल तुमचं रेशन कार्ड डिजिटल प्रकारे तुम्हाला डाउनलोड देखील करता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड केल्यानंतर तर तुमचं डिजिटल रेशन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुमचं पहिलं पेज दिसणार आहे आणि त्यामध्ये दुसरं पेज तुमच्या फॅमिलीचे जेवढे काही मेंबर असेल त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल रेशन कार्ड देखील डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ऑप्शनचा कशा प्रकारे वापर करता येणार आहे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स, यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे मॅनेज करायचं आहे पाहू शकता. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण फॅमिलीची जेवढी काही माहिती आहे, जेवढे काही मेंबर आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे येणार आहे. यामध्ये तुम्हाला एखादं नाव जोडायचं असेल तुमच्या फॅमिली म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये एखाद्या मेंबरचं तुम्हाला नाव जोडायचं असेल तर इथे तुम्हाला सुरुवातीला वर ऑप्शन दिसतो. याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत कशा प्रकारे नाव जोडायचं आहे. तर याचे हे देखील तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला एखादा फॅमिली मेंबर तुमच्या रेशन कार्डमधून काढून टाकायचा असेल तर इथे ऑप्शन दिसतो तुम्हाला काढून टाकायचं देखील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या राशन कार्डमधून नाव देखील कमी करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय दिसे रेशन इंटिलिमेंट्स हा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती रेशन कार्ड भेटतं त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण ही माहिती असणार आहे. यामध्ये संपूर्ण रेशन कार्डची तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला किती धान्य भेटतं ते संपूर्ण इथे डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे. यामध्ये पाहू शकता 16 kg कशा प्रकारे तुमच्या ऑगस्टमध्ये तुम्हाला किती धान्य भेटणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो ट्रॅक माय रेशन कार्ड. तर रेशन कार्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्ही जे अर्ज केला असेल एखादं नाव जोडण्यासाठी किंवा एखादं नाव कमी करण्यासाठी अर्ज केला असेल, तुम्ही एखादी कंप्लेंट केली असेल त्याचं ट्रॅकिंग म्हणजे तुम्हाला इथे ट्रॅकिंगचं सर्व माहिती दिसणार आहे. तुम्ही त्याला कोणत्या स्थितीमध्ये सध्या आहे ते तुम्हाला इथे माहिती करता भेटणार आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची जे रिक्वेस्ट तुम्ही टाकवली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ट्रॅकमध्ये दिसणार आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन पाहू शकता माय ग्रीव्हन्स म्हणून ऑप्शन आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
तुम्हाला तुमच्या दुकानदारासंदर्भात काही तक्रारी असेल, यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही यामध्ये ॲड न्यू ग्रीव्हन्स क्लिक करू शकता आणि तुमच्या दुकानदारासंदर्भात असेल, तुम्हाला रेशन कार्ड संबंधी एखादी काही तक्रार नोंदवायची असेल तर तुम्हाला सर्व ऑप्शन इथे दिलेले आहेत. यामध्ये पाहू शकता सर्व ऑप्शन दिसत आहेत. तुम्हाला FFC डीलर तुमच्याकडून चार्ज मोर करत, तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल, तुम्हाला तुमची सर्व्हिस गुड देत नसेल, म्हणजे चांगली सर्व्हिस देत नसेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रकारे आणखी कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असेल तरी तुम्ही संपूर्ण डिटेल्समध्ये इथे लिहू देखील शकता. तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुम्हाला काही फोटो तुमच्याकडे पुरावे असतील फोटोचे, ते फोटो देखील तुम्ही इथे ॲड करू शकता आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एखादी तक्रार नोंदवायची असेल तर हा देखील तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो सेल रिसिप्ट. तुम्हाला एखादी रिसिप्ट तुमचे जे तुम्ही धान्य घेतलेलं आहे त्याची रिसिप्ट देखील तुम्हाला या ऑप्शनमध्ये भेटणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन काय मित्रांनो बेनिफिट्स रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट. तुम्हाला कोणकोणते बेनिफिट यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला किती धान्य भेटलेलं आहे, जुलैमध्ये किती बेनिफिट्स भेटलेले आहेत, त्यानंतर ऑगस्ट एप्रिल अशा प्रकारे मंथ वाईज तुम्हाला बेनिफिट कशा प्रकारे भेटलेलं आहे संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला इथे माहिती भेटणार आहे. त्यानंतर पाहू शकता यामध्ये तुम्हाला खाली नियर बाय APS शॉप, तुमच्या नियर बाय कोणकोणते शॉप आहे, तुम्ही लोकेशन अलाव केल्यानंतर तुमच्या जवळ जेवढे काही रेशन कार्डचे दुकान आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. त्यानंतर पाहू शकता खाली 2 ऑप्शन दिसतात, तुम्हाला शेवटी 2 ऑप्शन दिसलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काय कोणकोणते ऑप्शन आहे, यामध्ये सरेंडर युअर रेशन कार्ड हा ऑप्शन दिसत आहे. यामध्ये सरेंडर युअर रेशन कार्डमध्ये तुम्हाला जर रेशन कार्ड हवे नसेल तर तुम्ही इथं सरेंडर करू शकता, ज्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड बंद होणार आहे आणि तुम्ही ते रेशन कार्ड तुम्हाला भेटणार नाही. त्यानंतर तुम्ही रेशन कार्ड ट्रान्सफर देखील करू शकता. तुमचं रेशन कार्ड तुम्हाला ह्या दुकानातून दुसऱ्या गावी कोठे ट्रान्सफर करायचं असेल देखील तुम्ही रेशन कार्ड देखील ट्रान्सफर करू शकता. त्याचा देखील आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. तर आता तुम्हाला एखादा फॅमिली मेंबर ॲड करायचा असेल किंवा कमी करायचा असेल तर कशा पद्धतीने करायचा, त्यामध्ये तुम्हाला काय करायचे मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे. जर तुम्हाला एखादा फॅमिली मेंबर रिमूव्ह करायचा असेल किंवा काढून टाकायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे बटनवर क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे. आता एखादा फॅमिली मेंबर तुम्हाला ॲड करायचा असेल तर इथे ऑप्शन दिसतो ॲड न्यू फॅमिली मेंबर. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण 9 टप्प्यामध्ये संपूर्ण डिटेल्स भरायचे आहेत. एखादा फॅमिली मेंबरचं तुम्हाला जर नाव ॲड करायचं असेल म्हणजे जोडायचं असेल तर एकूण 9 टप्प्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. यामध्ये त्याचं नाव द्यायचं आहे, त्यानंतर तुमचं आधार नंबर द्यायचा आहे, आधारनुसार तुमचं नाव असेल ते द्यायचं आहे. त्यानंतर जेंडर म्हणजे तुमचं काही जेंडर असेल, ज्या फॅमिली मेंबर ॲड करायचं त्याचं जेंडर असेल ते माहिती द्यायची आहे. त्यानंतर जन्मतारीख द्यायची आहे. संपूर्ण माहिती आपण एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहोत. जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती कशा पद्धतीने 9 टप्प्यामध्ये भरायची याची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की याची संपूर्ण डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ देखील लवकर घेऊन येणार आहोत. ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, संपूर्ण माहितीचा आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट रेशन कार्डविषयी संपूर्ण जे काही ॲप लॉन्च झाले संपूर्ण माहिती कशा प्रकारे याचा वापर करायचा आहे संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. साईडला तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट नवीन अपडेट येणारी अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.